हो माने माने या एजंट मामा तुमचीच वाट बघावली मग बसून या. मावशी काय 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 नाही हो. निवांत बसलाय ना. बसलोय ना निवांत, बसा. कवाच वाट बघायला नाही तुमची. वेळ केला वेळ झाला जरा. होय. काय काय एजंट मामा तुमच्या गणोला स्थळ बघितलंय काय नाही? ताई एक स्थळ आहे दाखवतो कर, मला 1000 रुपये द्यायला लागणार बघा. आणि परवा तरी 1000 रुपये दिले किंवा मामा तुम्हाला काय प्रत्येक मुलीला 1000 रुपये द्यायचे? मामा एका पोरगीला 1000 रुपये देऊन कसं परवडायचं आम्हाला? अहो ताई प्रत्येक मुलगीला 1000 रुपये द्यायला लागतात हो. यायला जायला आम्हाला खर्च होत नाही वे. आतापर्यंत 4000 झालं, एक पण पोरगी तुम्ही सरळ दाखवला नाही. काय मामा आतापर्यंत 4 पुरी दाखवलायसा. 4 पुरी त्या 4 प्रकारच्या निघल्या. एक तर काय काळी कुळकुळीतच होती आणि एकटीला सरकारी नोकरी पाहिजे, दुसरीला शेती पाहिजे आणि एकटीला तर काय बंगलाच पाहिजे, गाड्या पाहिजेत. अशा कुठे पोरे असतात वे. एक दाखवा पण चांगली दाखवा की. होय यांना एकच मुलगी दाखवतो आणि आमचं पोट कसं भरायचं मग. ओ मामा कसला विचार करलाय? होय होय आता तुम्हाला एकच नंबर मुलगी दाखवतो काय. हे बघा आई कशी आहे मुलगी. हा ही छान आहे बघा. ही का दाखवायला पहिला मग? अहो ही आजच तिचा बायोडेटा आलाय हो माझ्याकडे, होय. म्हणून दाखवलोय. दाखवा बघू कसे. मामा खरं खरं सांगा, या मुलगीची तुम्हाला खरी खुरी माहिती आहे? होय आहे की मला. सांगा बघू मग. अहो ताई ती मुलगी एकच नंबर मुलगी आहे ती. अशी मुलगी तुम्हाला ओळखून सुद्धा कुठे गावणार नाही. त्यांचं घरदार सगळं पाठीमागचं सगळं चांगलं आहे त्यांचं. तुमच्या मुलग्याचं सोनंच होणार बघा त्या मुलगी संग लगीन झालं तर. आणि हीच मुलगी तुम्ही शेजाऱ्यांच्यात गेल्या आठवड्यात दाखवलेला असा. शेजाऱ्यांनी या मुलगीची सगळी माहिती काढल्यात. ती पोरगी पळून जाऊन 4 महिने झाल्यात आणि तुम्ही काय खोटं सांगालाय आम्हाला आणि गंडवालाय. गंडू आई घरात आला फसवालाय आपल्याला. भाड्या फसितोस होय असं. किती जर असणे फसिलाच असं. तुमच्यासारख्यांमुळे आमच्यासारख्यांची लग्न येणार झाल्यात. काय गंडवताय मामा? बघत काय बसलाय, हाना त्याला.